हे मंदिर पाहताय, हे तामिळनाडू मधलं मंदिर आहे. ज्या मंदिराला ह्या अशी त्याची अवस्था करून टाकले, म्हणजे अख्ख्या जिवंत मंदिराला रंग फासून मस्जिदच बनवून टाकल्या तामिळनाडूमध्ये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इतिहास सांगतो, एका वाक्यात सांगतो, तुम्हाला समजून जाईल. ही भूमी ही हिंदूंची आहे. इथं कित्येक वर्षापासून सनातन धर्म, हिंदू धर्म इथं वाढला फुलला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, या सनातन धर्म हाच एकमेव धर्म होता. आहे आपल्याला त्यांचा काही विरोध नाहीये, पण ज्या प्रकारचे हे सगळे जिहादी वृत्ती, ही जिहादी आक्रमण, त्या सगळ्या जिहादी गोष्टी आज आपण पाहतोय ना, खरोखर मनाला आतून मला असं वाटतं इतकं वाईट वाटतं, इतका राग निर्माण होतोय. चला, आम्ही जर तुमच्या एखाद्या गोष्टीपर्यंत पोहोचत नसू तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना का हात घालता? माझा तरी वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे मी आज संयमानं बोलतोय. मला खरंच एक गोष्ट या मुस्लिम बांधवांना माझ्या सांगायची आहे, या माझ्या मुस्लिम लोकांना सांगायची आहे, बाबांनो, तुमचा धर्म तुमच्या जवळ ठेवा, आमचा धर्म आम्ही आमच्या जवळ ठेवतोय. चला, तुम्ही आमच्या तंगड्यात तंगड घालायला आलात ना, आम्ही सहिष्णू आहोत. 1 दिवस राहू, 2 दिवस राहू, 3 दिवस राहू, 4थ्या दिवशी मात्र ते घातलेलं तंगड कमरेपासून उखडायला आम्हाला वेळ लागणार नाही, एवढा मात्र मी सरळ स्पष्ट तुम्हाला सांगतो. माझे हात जोडून माझ्या मुस्लिम लोकांना विनंती आहे, बाबांनो, या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. तुमच्या कुराणमध्ये तुम्हाला काय शिकवलंय, जिहाद वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ ठेवा. खरोखर या 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याची कोणतीही गोष्ट तुमच्या हातून घडणार नाही, एवढं मी आता तरी माझ्या मनाला तात्पुरतं सांगून ठेवतो.